कढीपत्ता, तेल टाकलं. 5 किलो उसळसाठी तेल गरम झाल्यानंतर जिरे घातले. त्यानंतर मोहरी प्रमाणात, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, कढीपत्ता, लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं, वाटलेलं खोबरं, खोबऱ्याचं वाटण चांगलं लाल होऊ द्यायचं. खोबरं लसूण परतल्यानंतर थोडासा कांदा फ्राय होण्यासाठी. आणि त्याच्यासोबतच ग्रेव्ही केलेला कांदा. कांदा लाल होऊस्तर फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय झाल्याच्या नंतर ही टोमॅटोची केलेली पेस्ट, 1 किलो प्रमाणात टोमॅटोची पेस्ट. थोडासा मसाला वाफवण्यापुरतं झाकण ठेवून घेऊ 5 मिनिटं. आता याचं झाकण काढून परत एकदा हलवून घेतो याला. हा घरचा मसाला, हा हिरवं तिखट, हा कांदा लसूण मसाला आहे, तरीचा पावडर, धना पावडर, कसुरी मेथी, हळद, हिंग, अंबारीचा मसाला. मसाले 5 मिनिटं तेल सुटूस तर फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. 1 ग्लास पाणी टाकून झाकण ठेवायचं 5 मिनिटं. मसाल्यामध्ये थोडी पाणी टाकल्यानंतर हे झाकण ठेवून घेतो. मीठ आणि हळदमध्ये उकडलेली उसळ. मसाला तयार झाल्यानंतर मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये. मोड आलेले मठ, मोड आलेली मूग आणि वटाणा हरभरा मिक्स उसळ आहे आपली. गरम केलेले पाणी टाकतो उसळमध्ये आपण. चवीनुसार लागणारे मीठ. भाजी पूर्ण तयार झालेली आहे. वरतून कोथिंबीर टाकत आहे थोडीशी.